विषय आहे तो वेगळा विषय आहे। या दोन विषय आहे। एन्क्रोचमेंटच्या नावाखाली दंगली खाली घडवायचं, लूटमार करायचं, धार्मिक स्थळ नष्ट करायचं, हे जे प्रवृत्ती करणारी लोक आहेत ह्यांना कोणाच्या छुपा समर्थन आहे? त्यांना कोण यांच्या पाठीशी आहे? त्यांच्यावर का अजूनपर्यंत कारवाई झालेली नाहीये? त्यांना का पोलिसांनी अजूनपर्यंत अरेस्ट केलेला नाहीये? तो रवी पडवल नावाचा माणूस 8 दिवस पूर्वीच त्यांनी घोषणा केली होती आणि सरकार आणि पोलीसच्या इंटेलिजन्स बरोबर होता। त्यांना सगळी माहिती होती की कोण कोण काय काय करणार आहे, घटना कशी घडणार आहे, हे सगळे माहीत असून सुद्धा स्थानिक पोलीस प्रशासनाने कुठली प्रकारची दखल घेतलेली नाही। त्या समोरच्या ज्या लोकांनी चलो विशालगडच्या नारा घोषणा दिली होती त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह एक्शन कुठल्याही प्रकारचा घेण्यात आला नाही आणि ज्या दिवशी ते लोक आले त्यांना थांबवण्यात का आला नाही, हा सर्व ह्याच्यामुळे सगळे स्पष्ट होतोय की सरकारच्या ह्याच्या पाठीमागे छुपा समर्थन आहे। जसा इथे सांगण्यात आलाय की विजय भाऊनी जसं सांगितलं की हा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आणि मागच्या लोकसभाच्या निवडणुकामध्ये त्यांच्या पायाखालची बाळू जे सरकलेली आहे आणि पुढच्या निवडणुकाला डोळे समोर ठेवून ही अशी प्रकारची दंगली घडवण्याची साजिश या राज्यामध्ये सुरू झालेली आहे। विशालगडमध्ये या गावामध्ये जी घटना घडली त्याच्या 4 दिवस अगोदरच नंदुरबारमध्ये एक मुफ्ती मौलवी यांच्या ठिकाणी जाऊन 8-10 लोकांनी तोंडावर कपडे टाकून त्यांना मारहाण केली, मॉब लिंचिंग केलेली तिथे, त्याचा FIR गुन्हा त्या दिवशी तिथे दाखल झालेला आहे। तर अशा प्रकारची घटना वारंवार घडत आहे आणि ही घटना घडण्याची शक्यता आमच्या विधान परिषदचे काँग्रेस पक्षाचे गटनेते श्री बंटी पाटील यांनी 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये अशा दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि कट सुरू आहे। सरकारनी प्रशासनाने त्याच्यावर लक्ष दिला पाहिजे, दखल दिली पाहिजे आणि उचित कारवाई केली पाहिजे। हे आमच्या नेत्यांनी, स्थानिक तिकडच्या नेत्यांनी अगोदरच सांगितलं होतं। छत्रपती शाहू महाराजाची जो विचार आहे त्या विचाराला कालिमा पासण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। म्हणून आम्ही सर्वांनी त्याचा निषेध केलेलाच आहे। आमच्या सर्वांची मागणी आहे की त्वरित हिची उच्चस्तरीय चौकशी करावी। त्या विभागाचा जो SP आहे त्याला ताबडतोब निलंबित करण्यात यावी। जो पोलीस अधिकारी आहे त्यांना सर्वांना निलंबित करण्यात यावं आणि ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या घराच्या तोडफोड जाळपोळ झालेला आहे, त्यांना सरकारतर्फे मदत करण्यात यावी आणि त्यांच्या पुनर्वसन व्यवस्थित करण्यात यावा, ही आमची सर्वांची मागणी आहे।